पुण्यात अवकाळी पावसामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। या प्रकरणी आता शिवशाही प्रतिष्ठानाने पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिलंय। मृत महिलेच्या घरचे आणि इतर सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी हे निवेदन देण्यात आलंय। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीने थैमान घातलं होतं। यात पुण्यात देखील अनेकांचे नुकसान झाले। पुण्यातील सिंहगड परिसरातील स्थिर हातगाडी व्यावसायिक महिला रंजना नवनाथ गिरी यांचा झाड कोसळून मृत्यू झाला। या घटनेतून आणखी 3 हातगाड्यांचे नुकसान झाले होते। तरी महानगरपालिका फेरीवाला धोरणाअंतर्गत या 3ही हातगाड्यांचा 31 मार्च पर्यंतचा टॅक्स भरलेला होता। त्यामुळे प्रशासनाकडून मृत महिलेच्या घरच्यांना 10 लाख रुपये हातगाडी व व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक रक्कम देण्यात यावी। तसेच इतर हातगाड्यांचे देखील टॅक्स भरलेले असल्याने त्यांना देखील हातगाडी आणि भांडवल रक्कम देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते। त्यामुळे घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। त्यांना देखील प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी शिवशाही प्रतिष्ठानाने या निवेदनातून केली आहे। या सिंहगड रोड परिसरामध्ये काय तर अक्षरशः या पुणे शहरामध्ये 2 तारखेला झालेल्या अवकाळी पाऊस जो होता, या अवकाळी पावसामध्ये या सिंहगड रोड नवशा मारुती मंदिर जे आहे, पु ल देशपांडे उद्यान जे आहे, त्याच्या मागच्या बाजूला एक मोठं झाड कोसळलं। झाड कोसळल्यानंतर तिथल्या एक मावशी व्यवसाय करीत असताना त्या मृत्युमुखी पडल्या। त्याचबरोबर आजूबाजूच्या ज्या अन्य हातगाड्या होत्या त्या देखील त्याचं नुकसान झालं। खरं तर हे जे व्यवसाय करणारे आहेत, हे व्यवसाय करणारे महानगरपालिकेला टॅक्स भरतात, व्यवसाय करणारे टॅक्स भरतात। मग महापालिकेची जबाबदारी आहे की या ठिकाणी त्या ज्या मावशी वारलेल्या आहेत त्यांना तर मदत मिळलीच पाहिजे, पण अन्य देखील हातगाड्यांचं जे नुकसान झालंय त्यांना देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे वस्ती असेल, त्यानंतर समतानगर असेल, या ठिकाणी अक्षरशः ओढ्याचं पाणी, नाल्याचं पाणी, त्याचबरोबर तुमचे ड्रेनेज जी सिस्टीम आहे त्याचं पाणी अक्षरशः एवढं घुसलं की कमरेपर्यंत घरात पाणी होतं। हे कशामुळं? तर 4 वर्ष प्रशासन होतं, या 4 वर्षामध्ये नाला सफाई नाही, तुमचे ड्रेनेज सफाई नाही। मग ही चूक कोणाची? त्या नागरिकांची आहे का? ही चूक त्या महापालिका प्रशासनाची आहे। तर या प्रशासनानं ही सफाई न झाल्यामुळे आज यांच्या घरात पाणी शिरलं। अक्षरशः मुलांच्या परीक्षा चालू आहेत, वह्या पुस्तकं देखील बुजली आहेत। अफवा होती लॉकडाऊन पडेल म्हणून नागरिकांनी अक्षरशः 2-2 महिन्याचा किराणा सामान भरला होता, तर किराणा सामान देखील खराब झाला, कारण अक्षरशः घाणीचं पाणी त्या घरात शिरलं होतं। मग हे वाळून सुद्धा वापरू शकत नाहीत, त्यांचे बेड, बिछाना, इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, फ्रीज देखील खराब झालेत। जवळजवळ एकेका घराचं लाख रुपये नुकसान झाले, भिंतीला तडे पडलेत। आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार म्हणतात ते घरात 24 तास पाणी असलं पाहिजे तरच आम्ही मदत देऊ त्यांना। पण ही चूक खरं तर महापालिका जे प्रशासन आहे त्याची चूक आहे। त्यांनी नाल्या सफाई नीट न केल्यामुळं, त्यांनी ड्रेनेज सफाई न केल्यामुळे यांच्या घरात पाणी घुसलं आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे। मी आज आयुक्त साहेबांना भेटलेलो आहे। या ठिकाणी मंजुषाताई नागपुरे महापौर या देखील येऊन गेल्या, पण पुढे काहीच झालं नाही। म्हणून आज मी आयुक्त साहेबांना भेटलो, माननीय श्रीनाथजी भीमाले साहेबांना भेटलो आणि पुन्हा येत्या काळात जर पुढच्या आठवड्याभरात ही मदत त्यांना जाहीर नाही झाली तर निश्चितपणे मी शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीनं तीव्र असं आंदोलन छेडणार आहे। हे सर्व नागरिक त्यात उतरणार आहेत आणि हे नागरिक त्यांचा हिसका दाखवून देणार आहेत। त्यांना मदत ही झालीच पाहिजे, त्यासाठी मी आग्रही भूमिका आमची ठेवत आहोत। तर माझ्या घरामध्ये एवढी नुकसान झाली, लॉकडाऊन पडायचं म्हणून मी काय केलं होतं, 2-3 महिन्याचं सामान शिल्लक भरून ठेवलं होतं, पण मला त्याच्यातलं एकही कण कुठलं घेता आला नाही। सगळी कपडे, धान्य धुन्नी सगळं वाहून गेलं। माझ्या घराला तडा गेला एवढा मोठा की आम्हाला त्या घरात झोपायची भीती वाटायला लागली। एवढी आमची परिस्थिती वाईट झाली, घरात एकही वस्तू आम्हाला घेता आली नाही। आमचे सगळे सोफा, फ्रीज सगळे पाण्यात पवत होते, तेवढे आम्ही सगळं बाहेर फेकून दिले रस्त्यावर। आज आमच्या एवढे महागड्या वस्तू सुद्धा आम्ही फेकून दिल्या, कारण खूप आमच्या वस्तीत एवढं पाणी शिरलं होतं, घरात पाणी शिरलं। महापूर येऊन गेल्या, तेवढ्यापुरतं आमचं सांडपण त्यांनी केलं।
पण पुन्हा इकडे फिरकल्याच नाही त्या. आम्ही त्या दिवशी अक्षरशः उपाशी झोपलो, पण आम्हाला कुणी म्हणलं नाही की तुम्हाला जेवण आणून देतो, पण कुणी बोललं नाही. एवढे आम्ही गाळात रात्रभर रात काढली त्या गाळामध्ये घरात, पण आम्हाला पुन्हा आतापर्यंत कुणीच इकडे फिरकलेलं नाही. आज ही भाऊ माझा धावून आलाय, आज यांनी मदत आम्हाला तिथपर्यंत नेलंय आणि आज खरोखर त्यांचे आभार मानते मी. कारण आम्ही अडाणी, आज गटारी जर साफ केल्या असत्या तर आमच्या घरात पाणी जात नव्हतं. हे सगळं महापालिकेचा दोष आहे. महापालिकेने लक्ष दिलं नाही म्हणून हे आमच्या घराने पाणी शिरलेलं आहे आज. कारण आम्ही गोरगरीब आहे, आम्ही रोजची हातावली पोट आहे ते आमची. आम्ही काय नोकरीवाली नाही किंवा काय नाही, रोज धुण्या भांड्याची कामं, माझा मुलगा असंच काम करतो. आज आमची एवढी मोठी नुकसान झालेली, आम्हाला त्याचा भरपाया दिला पाहिजे. कारण पहिला आम्ही कामाला गेलतो, लहान लहान लेकरं होते, सामान काढलेलं नाहीये, चंबर लाईन साफ करत नाही, चंबरचं सगळं पाणी घरात घुसलेलं आहे, सामान सगळं भिजलेलं आहे. मत मागायला वाकडं होऊन येतात, रस्ता नसला तरी बोयातून येतात आणि तिथले लोक वाहून गेले का ते बघायला कोण येतं का? नाही येते. कसं आम्ही गेलतो ह्या वस्तीतले लोक कसे आहेत का आहेत सांगायला येते का, बघायला येतं का कोणी? नाही येते. हात जोडतात आम्हाला तेव्हा, नंतर आम्हाला आयुष्यभर हात जोडायला लावतात त्यांनी. 5 वर्ष आम्हाला हात जोडायला लावतात. कुणाच्या घरी डिलिव्हरीची बाई असते, कुणाच्या घरी आपण माणूस असतात. ह्यांनी 24 तासांना घरात पाणी पाहिजे तर आम्ही कोंडून ठेवायचं का? महिन्याचं बाळ वाहून घालवायचं, ह्यांच्या 24 तासाची वाट बघायला? 24 तास सासर का म्हणतात 24 तास वाट बघा. 24 तास आम्ही घरात पाणी कोंडून ठेवायचं, बाळातीन झालेली बाई वाट सोडायचं का? बाळ महिन्याचं वाट सोडायचं का आम्ही? कशाला पाहिजे ह्यांना 24 तास पाणी? भूपाली मोहिते, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.